नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. कृषीरत्न म्हटल्यानंतर मंडळी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की न्यूज 18 लोकमत कायम वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचं कौतुक करत असते, त्यांना सन्मानित करत असते. आज अशाच पद्धतीने कृषीरत्न सोहळ्यामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या, म्हणजे आपण असं म्हणूयात की आज भारतातल्या लोकसंख्येपैकी 43% लोक शेती या व्यवसायावरती आधारित आहेत. त्यांच्यामध्येही काहीतरी वेगळं करण्याचं धाडस ते करतात आणि ते धाडस जे ते अर्थात इतरांनाही प्रेरणादायी ठरतं. अशाच सगळ्या वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांचा आज आपण कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये खूप खूप त्यांचं कौतुक करणार आहोत, त्यांचा सन्मान करणार आहोत. न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार को पॉवर्ड बाय फिनोलेक्स पाइप्स अँड फिटिंग्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, फायनान्स पार्टनर मनी टू मनी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, स्पेशल पार्टनर पूर्वा केमटेक लिमिटेड, पावक फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित आणि रामबंधू मसाले यांच्या माध्यमातून आजचा हा सगळा सोहळा जो आहे या ठिकाणी पार पडतो. आपल्या या कार्यक्रमात आज वेळात वेळ काढून राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी आपले पुरस्कारार्थी जे आहेत त्यांचं कौतुक करण्याकरता इथे उपस्थित झालेले. आजच्या या कार्यक्रमाच्या पुढल्या भागात जाण्यापूर्वी न्यूज 18 वेस्टर्नचे बिझनेस हेड कमलाक्ष ठाकूर यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. जोरदार टाळ्यांमध्ये आपण आजच्या आपल्या पाहुण्यांचं स्वागत करणार आहोत. आणि माझे सहकारी विलास बडे यांना देखील मी विनंती करेल की आपण राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांना व्यासपीठावरती घेऊन यायचं आहे. आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करूयात. कमलाक्ष ठाकूर यांना मी विनंती करेल की आपण कृषी मंत्र्यांचं स्वागत करायचं आहे. मी कमलाक्ष यांना विनंती करेल की आपण समोर स्थानापन्न व्हायचं आहे. आणि अर्थात आपण पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करूया. ज्या क्षणाची आपण इथं आवर्जून वाट पाहतोय, न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार सोहळ्यामध्ये आज पहिला पुरस्कार कोणाला जातोय ते जाणून घेण्याकरता बघूयात. एव्ही अरे बजरंगाची कमाल. लक्ष्मीकांत बेर्डेंच्या हमाल दे धमाल या चित्रपटातलं बजरंगाची कमाल हे गाणं चांगलंच गाजलं होतं. बीडच्या दिलीप बजगुडे यांच्या शेतातला बजरंग आंबा सुद्धा असाच गाजतोय. कारण या आंब्याचा आकार शहाळ्या इतका आहे. वजन तब्बल 3 किलोच्या आसपास आहे. फक्त बजरंग आंबाच नाही तर त्यांची संपूर्ण आमराई पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. इथल्या एकाच झाडावर 21 प्रकारचे वेगवेगळे आंबे येतात. बालाघाटच्या डोंगर रांगेत दिलीप बजगुडे यांची वडिलोपार्जित शेती होती. दुष्काळामुळे त्यांनी शेतात नवं पीक घेण्याचा विचार केला. सरकारनं फळबाग लागवडीसाठी अनुदान द्यायला सुरुवात केल्यानंतर त्यांनी आमराई उभारण्याचा निर्णय घेतला. आंब्यांची माहिती घेण्यासाठी बजगुडे गेली 22 वर्ष वेगवेगळ्या राज्यात आणि विद्यापीठात जाऊन आले. त्यांनी आंब्यांची कलमं आपल्या शेतात आणून लावली. निरक्षर असलेल्या दिलीपरावांनी आंब्याच्या वेगवेगळ्या जातींचा शोध लावला. बजगुडे यांच्या शेतात 12 महिने आंबे खायला मिळतात. आंब्याच्या तब्बल 30 वाणांची विविधता जपत त्यांनी 30 एकरावर आपली आमराई फुलवली आहे. या वाणांची रोपवाटिका तयार केली असून त्यातून ते उत्पन्न मिळवत आहेत. कोरडवाहू जमिनीत प्रतिकूल परिस्थितीशी 2 हात करत इतरांसमोर आदर्श निर्माण करणारे दिलीप बजगुडे ठरलेत न्यूज 18 लोकमतचे कृषीरत्न. जोरदार टाळ्यांमध्ये आपण स्वागत करूयात बीड जिल्ह्यातले एकाच झाडावर आंब्याच्या विविध जाती पिकवणारे दिलीप बजगुडे यांचं. दिलीप बजगुडे यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यायचं. आपले पहिले पुरस्कारार्थी बीड जिल्ह्यातले दिलीप बजगुडे. आणि कृषी मंत्र्यांना अर्थात हे पुरस्कारार्थी या अर्थाने जवळचे आहेत की त्यांच्या मतदारसंघातले हे प्रगतिशील शेतकरी आहेत. अभिनंदन तुमचं. थँक्यू. तुमची चित्रफित पाहिल्यानंतर सगळ्यांना असं लक्षात येतंय किंवा प्रश्नही पडतोय की हे शहाळ्या एवढा आंबा तुम्ही निर्माण कसा केलाय? हा निर्माण केला म्हणजे काही आपण काही विद्यापीठ नाही, काही नाही, पण शोधित असताना मला बी वाटायचं की आपल्या बागेत हा आंबा का नसावा, म्हणून तो बागेतच तयार झाला. त्याचं वजन 2 ते 3 किलोपर्यंत वजन भरतं. तुम्ही काही आंब्यांवर संशोधन केलंय? नाही, संशोधन काही केलं नाही. तो गावरान आहे आणि त्याचं खूप जतन केलं. खूप पूर्वीचा आंबा आहे तो. बरं, मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की आज अशा प्रकारचे शेतकरी आहेत जे सातत्याने वेगवेगळे प्रयोग करतायत.
आपल्या बीडमध्ये असे प्रयोग होत आहेत, ह्याचं कौतुक तर तुम्हाला निश्चित असेल. त्यासाठी आपण काय करायला? आमच्या बीडमध्ये खरं तर अतिशय चांगले वेगवेगळे शेतीचे, औद्योगिक शेतीला लागणाऱ्या यांत्रिकीकरणाचे वेगवेगळे उद्योग आणि नव्यानं इनोव्हेटिव्ह काहीतरी होतं. खरंच बजगुडे साहेबांनी इथे टरबुजा एवढा आंबा या ठिकाणी निर्माण केला. म्हणतात ना की देव भेटतो का नाही माहीत नाही, पण प्रयत्न केल्यानंतर देवसुद्धा भेटतो. त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण हा अशा प्रकारचा आंबा बीडमध्ये नितीन बजगुडे साहेबांनी या ठिकाणी निर्माण केलेला आहे. बीडकरांनाच नाही तर महाराष्ट्राला याचा फार मोठा अभिमान आहे. शेतकरी जो शेतीत काम करतो, म्हणजे रोज आऊत हाणतो किंवा नांगर चालवतो, दुपारी बैल सोडत असताना बैलाच्या पाठीवर थाप मारतो आणि थाप मारल्याच्या नंतर बैलाला थोडं रिलॅक्स वाटतं. जे आऊत चलवित असतील, आऊत कुळव चलवित असतील त्यांना माहिती, तो बैल थोडा रिलॅक्स होतो म्हणजे मोकळा होतो. तसं एक IBNनी शेतकऱ्याच्या पाठीवर थाप देऊन शेतकऱ्याचा अभिमान वाढवला आहे असं मला म्हणायचं आहे. तर सर्व शेतकऱ्याच्या वतीनं अभिनंदन अभिनंदन. नाही, धन्यवाद. थँक्यू. पुन्हा एकदा अभिनंदन श्री व सौ बजगुडे दाम्पत्याचं. मी विनंती करेल आपण स्थानापन्न व्हायचे समोर. यानंतर जाणून घेऊयात आपले दुसरे पुरस्कारार्थी. पाहूया. जेमतेम 12वी शिकलेल्या मात्र क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा जास्त उत्पन्न घेणाऱ्या या आहेत मावळातल्या सीमा जाधव. संसाराचा गाडा हाकण्यासाठी त्यांनी जमीन कसायचा निर्णय घेतला. IT पार्क परिसरातल्या कर्मचाऱ्यांची वाढती मागणी लक्षात घेता त्यांनी ब्रोकोली, आईसबर्ग, सेलेरी, पार्सली, लीक, रेड कॅबेज अशा इंग्रजी भाज्यांची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला. सेंद्रिय खतांचा वापर करून शेतात पिकवलेल्या या सगळ्या भाज्या सीमाताई थेट ग्राहकांना विकतात. त्यामुळे त्यांना चांगला नफाही मिळतोय. आपल्यावर आलेली वेळ अन्य गरीब महिलांवर येऊ नये यासाठी सीमाताईंनी आसपासच्या गावातल्या महिलांना एकत्र केलं. त्यांना देखील शेतीचे धडे दिले. सीमाताई या प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखल्या जातात. आदिवासी भागात मिळणारी करटुले आणि महाबळेश्वरची लाल चुटुक स्ट्रॉबेरी त्यांनी आपल्या शेतात उगवली आहे. सीमाताईंचे शेतीतले प्रयोग पाहण्यासाठी महाराष्ट्र आणि परराज्यातून अनेक शेतकरी येतात. चूल आणि मूल सांभाळत वर्षाला 15 ते 20 लाखापेक्षा अधिकचा नफा कमवत लोकांसमोर आदर्श निर्माण करणाऱ्या या शेतकरी महिलेला न्यूज 18 लोकमतचा सलाम. आपल्या दुसऱ्या कृषीरत्न आहेत पुणे जिल्ह्यातल्या मावळमधल्या सीमा जाधव. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. अभिनंदन करूयात श्री व सौ जाधव दाम्पत्य. बघा कमाल आहे. शिक्षण 12वी मात्र पगार क्लास 1 अधिकाऱ्यापेक्षा जास्त घेणाऱ्या सीमा जाधव यांनी आपल्या मेहनतीच्या बळावर, तंत्रज्ञानाच्या जोरावर ही छानपैकी शेतीची फुलवली आणि महिलांच्या घरापर्यंत पोहोचवली. कौतुक आहे. सीमाताई शहर सोडून आणि शिक्षणातून नोकरी हा एकमेव पर्याय जगाला वाटत असताना तुम्हाला मातीकडे का जावं वाटलं? सर, लग्न झाल्यानंतर माझी परिस्थिती एकदम बेताची होती. कारण माझे मिस्टर MIDCमध्ये कामाला होते. घराला हातभार लावायचा म्हणून मी शेती करायचा निर्णय घेतला. कारण मला नोकरी करणं कधीच पसंत नव्हते आणि माझ्या शेतीमध्ये मी नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. आणि बाकीच्या शेतकरी जे तेव्हा समृद्ध होईल की प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात रोजचा ताजा पैसा मिळेल. रोजचे 1,500 ते 2,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याने रोज कमवले पाहिजे, तरच या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आत्महत्या थांबतील आणि शेतकरी हा समृद्ध खऱ्या अर्थाने तेव्हाच होईल की जेव्हा त्याला हमी भाव मिळेल. खूप मोलाचं तुम्ही बोललात. पण आपल्याकडे असं म्हटलं जातं, कासरा माहिती आहे सगळ्यांना कासरा, तर तो कासरा साधारणतः पुरुषाच्या हातात असतो असं म्हणतात कुटुंबाचा. तुमचा कासरा आज महिलेच्या हाती आहे, म्हणजे तुमच्या मालकिनीच्या हाती आहे. तुम्हाला काय वाटतंय? आत्तापर्यंत तिने मला खूप साथ दिली याच्या शेती क्षेत्रात. लग्न झालं तेव्हा खरंच आमच्याकडं काहीच नव्हतं, खूप बेताचीच परिस्थिती होती. परंतु आत्ता ती
कमीत कमी वर्षाला 10 ते 15 लाख रुपये सहज कमवती. याचा खूप मला अभिमान आहे. सर मला जास्त आनंद याच्यात होतो की उद्याचा शेतकरी मी माझ्या घरातून निर्माण केला आहे. माझी दोन्ही मुले खूप छान पद्धतीने शिकलेली आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. आपलं खूप 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 अभिनंदन. तुम्ही लाडक्या बहिणीसाठी खूप काही करताय, पण मला वाटतं लाडक्या शेतकरी बहिणीसाठी प्रोत्साहनपर अशा प्रकारच्या अनेक योजनांच्या माध्यमातून तिला अधिक सबळ करण्यासाठी हे एक चांगलं उदाहरण आहे. मी खरं तर माझ्या लाडक्या बहिणीचं मनापासून अभिनंदन करेल की राज्यात नाही तर देशामध्ये एक उदाहरण घडवून दिलं की शेतीच्या 1 एकरामधून 10 ते 15 लाख रुपये वर्षाला या ठिकाणी उत्पन्न घेऊ शकतो. असं उदाहरण तुम्हाला सहजासहजी सापडून येणार नाही, पण हे आगळं वेगळं उदाहरण आहे. म्हणूनच राज्य सरकारने लाडक्या बहिणीची काळजी म्हणून त्यात या बहिणीसुद्धा आल्या, ही लाडकी बहीण योजना या ठिकाणी आणली. पण एक निश्चित आहे, मी आपण पुरस्कार देत असताना आणि तिकडे अनाऊन्स करत असताना मी ताईंना विचारत होतो की आपण पॉली हाऊसमध्ये हे केलं आहे का शेडनेटमध्ये केलं आहे, तर त्यांच्याकडे ऑलरेडी शेडनेट आहे. तर मी आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं यांना प्रोत्साहन म्हणून सरकारने काय द्यावं, जेवढं देईल तेवढं कमी आहे, पण एवढंच सांगतो की सेंद्रिय शेतीच्या संबंधात, शेडनेट वाढवण्याच्या संदर्भात किंवा तुमच्यासारख्या आमच्या अनेक भगिनी त्या परिसरामध्ये तयार व्हाव्यात, तिथं सरकार म्हणून, कृषी विभाग म्हणून जी मदत लागेल ती मदत देण्याचं वचन आज मी आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी देतो. नक्कीच. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि कौतुक. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार या सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि यानंतर आपले तिसरे कृषीरत्न कोण आहेत जाणून घेऊयात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर सरकारनं अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी अजूनही त्या थांबताना दिसत नाहीयेत. मात्र मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर विजय दौंड यांनी मिरचीचं विक्रमी उत्पादन घेत एक वेगळा उतारा शोधून काढलाय. दौंड यांची सिल्लोड तालुक्यातल्या पानवडोद इथं शेती आहे. 2008 मध्ये त्यांनी 20 गुंठ्यांवर मिरचीच्या शेतीतून 2 लाखाचा नफा कमवला. त्यांच्या मित्रांना हे कळताच त्यांनी सुद्धा एकत्र येत समूह शेती करण्याचा निर्णय घेतला. एकत्र शेती केल्यानं त्यांच्या खर्चात बचत आणि उत्पन्नात वाढ झाली. दौंड यांचा समूह शेतीचा पॅटर्न संपूर्ण गावानं राबवला. दौंड यांनी सध्या 7 एकरावर मिरचीची विक्रमी लागवड केली असून आतापर्यंत 10 लाखाचा नफा कमवलाय. तो आणखी वाढण्याचा अंदाज आहे. याशिवाय मिरची तोडण्यासाठी मजुरांची आवश्यकता वाढू लागली. एक मजूर दिवसाला साधारण 100 किलो मिरची तोडतो. 6 रुपये किलोनुसार त्याला साधारण 600 रुपये मजुरी मिळते. त्यामुळे विजयराव दौंड यांनी मिरचीच्या शेतीच्या माध्यमातून प्रयोगशील होत आपल्या गावासह मजुरांना सुद्धा उत्पन्नाचा मार्ग दाखवून दिलाय आणि त्यांना कर्जबाजारीपणातून मुक्त करत लखपती बनवण्याचा मार्ग दाखवलाय. म्हणूनच विजयराव ठरलेत न्यूज 18 लोकमतचे कृषीरत्न. आणि आपले कृषीरत्न आहेत आजचे विजय दौंड यांनी समूह शेतीचा एक पॅटर्न पुढे आणला आणि या माध्यमातून जास्तीत जास्त नफा आपण समूहाने कसा मिळवू शकतो हे सगळ्यांना दाखवून दिलं, ते सिद्ध केलंय. आपलं खूप खूप अभिनंदन विजय दौंडजी. शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुक्तीचा संभाजीनगर मिरची पॅटर्न आपण राबवला आणि तो यशस्वी करून दाखवला. विजयराव, खाणाऱ्यासाठी मिरची तिखट असते, पण तुमच्यासाठी ती गोड आहे. तुम्ही ती गोड कशी बनवली आणि तुम्हाला का वाटलं की मिरचीची चव आपण चाखली पाहिजे? सर, ते परिस्थितीमुळं या क्षेत्रामध्ये आम्ही गेलो. कारण काय झालं तर पारंपरिक शेती करायचो, कापूस आणि मक्का. त्यामध्ये काहीच म्हणजे कापसाचे पैसे यायचे आम्हाला दिवाळीनंतर. मिरचीचे पैसे आम्ही 60 दिवसामध्ये आमच्या शेतकऱ्याच्या हातात यायला लागले पुनर्लागवड केल्यानंतर. सुरुवातीला वाशी मार्केटला आमच्या आठवड्यातून 1 टेम्पो जायचा. आज त्याची परिणिती आज आमच्या गावी रोजचे 20 ते 30, 40, 50 पर्यंत रोज ट्रक भरतात मिरचीचे. आणि
त्यापासून रोजची 1-1.5 कोटीची उलाढाल आमच्या गावी होते रोज. एका गावातून? हा, 4-5 गाव मिळून आमचे. क्या बात आहे. आणि काय आहे सर, याचे श्रेय हा जो पुरस्कार आहे बरं का सर, हा माझा एकटेचा नाही. आमचे एकत्रित कुटुंब, माझे भाऊ, माझे मित्रपरिवार, आणि हे जे इथपर्यंत पोहोचलं माझे गुरु उदयजी देवळणकर साहेब यांच्यामुळे मी आज इथपर्यंत. तुमचं मासिक उत्पन्न किती आहे सर? माझी एकत्रित आमची 10 एकर जमीन दोन्ही भावांची. हां. आम्ही 20 ते 25 लाख रुपये दरवर्षी कमवतो त्या पिकातून, वेगवेगळ्या पिकातून. क्या बात आहे. खूप खूप अभिनंदन. छोट्या छोट्या पिकांच्या माध्यमातून, नगदी पिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देता येऊ शकेल का? यांनी उदाहरणच आपल्या सर्वांच्या समोर ठेवलं आहे. अगदी 20 गुंठ्याच्या मिरचीपासून सुरुवात केली आणि त्यातून आत्ता 10 एकर मिरची त्यांची स्वतःची, 2 भावांची आहे. आणि 10 एकरमध्ये ते वर्षाला 25 लाख रुपये कमवतात. म्हणजे एवढं मोठं पॅकेज सहजासहजी जिथं आपण IT परिसरातील IT-तल्या इंजिनिअरिंगमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला सुद्धा मिळेल असं वाटत नाही. आणि ही खरी गोष्ट आहे की सिल्लोड परिसरामध्ये आमच्या 5वीला पुजलेला असा मराठवाड्यासाठीचा दुष्काळ आहे, त्यातला हा सिल्लोड तालुका आहे का. पण मी त्यांना विचारलं की बाबा, आपण हे सगळं 20च मिनिट जर तुमच्या विहिरीला पाणी चालतं तर तुम्ही शेततळे घेतले का, शेततळ्याचा फायदा घेतला का? घेतला. तर हे निश्चित आहे. म्हणजे मागल त्याला विहीर या योजनेतून सरकारच्या शेतकऱ्यांना फार मोठा फायदा झाला. हे मी नाही, हे स्वतः इथे ज्यांना आज पारितोषिक देतोय, जे आज गौरवित केले जाते, ते स्वतः बोलतायत. मी एक साधारण खेड्यातला माणूस, माझा इथे येऊन न्यूज 18 लोकमतनी माझा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांच्या खूप अभिनंदन. खूप दिलीपजी, पुन्हा एकदा आपलं आपण समोर स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन. आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत आपले पुढले कृषीरत्न पुरस्कारार्थी. आजच्या प्रदूषणाच्या युगात ऑर्गॅनिक भाज्या, सेंद्रिय फळं अशी नावं सर्रासपणे आपल्या कानावर पडतात. कर्करोगाचं वाढतं प्रमाण पाहिलं तर फक्त सेंद्रियच नाही, तर पौष्टिक आणि विषमुक्त फळभाज्या आणि अन्न तयार करण्यासाठी अनेक जण झटतायत. लातूरातले फॉरेन रिटर्न शास्त्रज्ञ डॉक्टर मनमोहन बजाज त्यापैकीच एक. मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करताना बेल्जियमच्या स्टेमसेल इन्स्टिट्यूट विद्यापीठात कर्करोगाच्या उपचारानंतर वेगानं रक्त कसं वाढवता येईल यावर संशोधन केलं. कॅन्सर, पार्किन्सन्स, डायबिटीज या जीवघेण्या आजारांमागे पोषण तत्वांची कमतरता आणि कीडनाशकांचे अवशेष कारणीभूत असल्याचं कळल्यानंतर त्यांनी पौष्टिक आणि रेसिड्यू फ्री अन्न तयार करण्याचा निर्णय घेतला. बेल्जियममधून ते परिवारासह गावाकडे परतले. उच्च प्रतीची शेती करण्यासाठी मातीचं आरोग्यही चांगलं हवं, कारण सुपीक माती आणि जीवाणूंच्या मुबलकतेमुळे पिकांमध्ये सर्व पोषण तत्व, जीवनसत्व, फायटोकेमिकल्स असतात जे औषधाप्रमाणे काम करतात. म्हणून त्यांनी आधी मातीचं आरोग्य सुधारण्यावर भर दिला. रक्त वाढवायला फायदेशीर अशा ड्रॅगन फ्रूटची शेती सुरू केली. आंतरपीक म्हणून हळद, तुरीसह विविध पिकांची देखील लागवड केली. रासायनिक खतांचा अथवा औषधाचा वापर न करता अगदी पहिल्याच वेळेत लाखोंचं उत्पादन घेतलं. पुढच्या पिढीला सुपीक माती आणि पौष्टिक अन्न द्यायला डॉक्टर मनमोहन बजाज यांचा हा प्रयत्न खरंच वाखाणण्याजोगा आहे. बेल्जियम टू नायगाव असा आधुनिक शेतीचा प्रवास पूर्ण करणारे एक यशस्वी शेतकरी मनमोहन बजाज लातूरमधले शेतकरी आहेत. आपलं खूप खूप अभिनंदन. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला कृषीरत्न पुरस्कार देत असताना आम्हाला खूप आनंद होतोय. सौ बजाज यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. अर्थात या सगळ्या प्रवासात श्री व सौ बजाज एकमेकांच्या सोबत आहे, म्हणून हे सगळं सहज शक्य होऊ शकलं. सहपरिवार हा पुरस्कार मनमोहन बजाज या ठिकाणी स्वीकारतात. आम्ही स्वदेश पाहिला, पण तो सिनेमा पाहिला. आज आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला बेल्जियममधून भारतात येऊन आपल्या मातीमध्ये राबताना पाहिलं. का वाटलं बेल्जियमसारखं सुख सोडावं आणि इथं मातीत येऊन राबावं?
आम्ही कर्करोगावरती संशोधन करतो म्हणजे आणि बाकीचे जेवढे काही लाईफस्टाईल डिसिजेस आहेत ओबेसिटी डायबिटीज कॅन्सर हे कुठं ना कुठं तरी अन्नाशी निगडीत आहे. तर आम्ही जे प्रयोग केले आहेत की त्याच्यामध्ये झाड जर सशक्त आपण तयार केलं जसं माणूस सशक्त असल्यानंतर त्याला रोग होत नाही तसं जर झाड सशक्त असेल तर त्यालाही रोग येणार नाहीत आणि तुमचं उत्पन्नही चांगलं राहील. तर तुम्हाला अन्नही चांगलं मिळेल उत्पन्नही भरपूर मिळेल आणि आपण पुढच्या पिढीला चांगलं सशक्त अन्न देऊ शकू हा त्याच्यामागचा एक उद्देश होता. सेंद्रिय शेती म्हटल्यानंतर उत्पादन कमी होईल, मग श्रीलंकेत काय झालं, मग तुम्ही भारतात तेच करणार आहात का, अशा प्रकारची टीका होते, त्यात तथ्य आहे का? नाही, सेंद्रिय शेती ही पूर्णपणे वैज्ञानिक शेती आहे असं म्हणेल. त्याच्यामागे फार मोठं सायन्स आहे. आपण जर ते फार चांगल्या पद्धतीनं वापरलं गेलं तर आपलं कुठल्याही प्रकारचं उत्पन्न कमी होणार नाही. श्रीलंकेसारखीची परिस्थिती सोडा, आपण कारण आपल्याला आपल्या देशाला तर अन्न पुरवायचंच आहे आपल्या लोकांना, पण आपण अख्ख्या जगाला अन्न पुरवू शकतो एवढी कॅपॅसिटी भारताच्या जमिनीमध्ये आहे आणि वातावरणामध्ये आहे. खूप खूप अभिनंदन. पहिला विचार काय आला मनात? बेल्जियम सोडायचं आणि गावाकडे जायचं शेतात म्हटल्यावर? इच्छा तर नव्हती, पण तरी तुम्ही डेअरिंग केली त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. ॲग्रिकल्चरमध्ये खूप इंटरेस्ट आहे त्यामुळं परदेशातून मायदेशी परतलो. राज्य सरकारच्या वतीनं तुम्ही या बजेटमध्ये सुद्धा सांगितलं, केंद्राने सुद्धा सांगितलं की सेंद्रिय शेतीच्या संदर्भात तुम्ही प्रोत्साहन देताय, तर त्याला कसा प्रतिसाद मिळतोय आणि त्याच्या मागची भूमिका काय? कारण ब्रँड ॲम्बॅसेडर तुम्हाला मिळाला आता. नक्कीच या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर बेल्जियम रिटर्न बजाज साहेब ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून इथं आहेत. राज्य सरकारने बजेटरी प्रोव्हिजनसुद्धा 100 कोटी रुपयाची सेंद्रिय शेतीसाठी ठेवलेली आहे आणि जशी जशी सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मागणी कृषी विभागाकडे येते तशी तशी मदत आपण सेंद्रिय शेतीसाठी या ठिकाणी करतो. हे रसायन बजाज साहेबांचं की जे बेल्जियमला कॅन्सरवरती रिसर्च करत होते, आता आपल्या मातीत येऊन आपल्या देशात येऊन कॅन्सर होऊ नये याच्यासाठी सेंद्रिय शेती करून उत्पादित माल खायला घालतात. म्हणजे याच्यासारखं क्रांती एका व्यक्तीकडून होणं हा शाहरुखला सुद्धा स्वदेशमध्ये जमला नाही जो बजाज साहेबाला या ठिकाणी जमला. नक्कीच खूप खूप अभिनंदन. अभिनंदन. मी विनंती करेल आपण समोर स्थानापन्न व्हावं आणि यानंतर आपण जाणून घेणार आहोत आपले पुढले कृषीरत्न पुरस्कारार्थी. हरिश्चंद्र देसाई यांनी फणस किंग अशी वेगळी ओळख मिळवली आहे. त्यांच्या बागेत वेगवेगळ्या आकाराचे फणस आहेत. फुटबॉल फणस, डबल जॅक, भैरचंद्रा फणस सध्या चर्चेचा विषय ठरलाय. फणसाच्या झाडाला फळ लागण्यासाठी साधारण 10 ते 15 वर्ष लागतात आणि कलम लावल्यापासून फळ धरायला किमान 3 ते 4 वर्षाचा वेळ लागतो. देसाई पिता पुत्रांनी हरिश्चंद्र फणस ही जात तयार केली. या प्रकारच्या फणसाला फक्त 1.5 वर्षात फळ येतं. घरातल्या कुंडीत उगवणारं व्हिएतनाम फणस सुद्धा त्यांच्याकडे. मिथिलेश यांनी 3 वर्षांपूर्वी लघु प्रक्रिया केंद्र सुरू केलं, ज्यात फणसपोळी आणि गऱ्या व्यतिरिक्त बिर्याणी, फणसाचं शाकाहारी मटण, फणसाची इडली तयार केली आहे. रेडी टू ईट भाजी, मैद्याला पर्याय ठरणारी फणसांच्या बियांची पावडर तयार केली आहे. त्यांच्या 8 वर्षाच्या पाठपुराव्यामुळेच लांज्यातल्या फणस संशोधन केंद्राला 40 कोटी रुपये मंजूर झाले. त्यामुळेच कोकणरत्न फणस किंग पिता पुत्र ठरलेत न्यूज 18 लोकमतचे कृषीरत्न. आपले पुढले कृषीरत्न पुरस्कारार्थी देसाई पिता पुत्र कोकणातील लांजा इथले फणस किंग, फणसाची झाडं विदेशात निर्यात करणारे भारतातले पहिले शेतकरी. लक्षात घ्या, जे फणसाची झाडं विदेशात निर्यात करतात, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या जाती तयार करून उगवून आज विदेशामध्ये ही झाडं पोहोचवण्याचं काम ते करतायत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. अभिनंदन तुमचं. फणस हे गरीब शेतकऱ्याचं फळ आहे आणि ते भविष्यात शेतकऱ्याला श्रीमंत करणार आहे. लहानपणी आम्ही चटके खाल्लेले आहेत. 71-72ला दुष्काळ पडला होता, तेव्हा कोकणातली लोक 6 महिने फणस खाऊन जगत होते आणि हे माझ्या डोक्यात होतं की कधीतरी फणसाला चांगले दिवस येतील. कोकणामध्ये आंबा, काजू मोठ्या प्रमाणात लागवड झाली. फणस हे कोकणातलं पूर्णपणे दुर्लक्षित होतं, त्याला कुठेतरी न्याय द्यावा. मी सुरुवातीला 8 आणे म्हणजे 50 पैसे 4 आण्याला फळं विकलेत ती फणसाची. 74 नंतर अंगावर काटा उभा राहिला.
आणि केरळला एक इंटरनॅशनल सेमिनार झाला होता, भारतातला पहिला आणि जगातला दुसरा. त्या ठिकाणी वेगवेगळ्या देशातले मान्यवर आले होते कृषीमधले, आणि त्यावेळेला तिथं सांगितलं की फणस हे जगातलं सुपरफूड आहे आणि जगाची भूक कमीत कमी 10% भागवेल. त्याच्यामुळे फणसाला एक जगाचं सुपरफूड, एक चांगलं अन्न म्हणून बघितलं जातं आहे, एवढं सांगितलं. तुमचा अनुभव कसा आहे आणि का वाटलं की वडिलांची साथ द्यावी आपण? नक्कीच सर. मुळात मी एक कृषी पदवीधर आहे. राहुरी कृषी विद्यापीठातनं माझं बीटेक ॲग्रिकल्चर इंजिनियर झालेलं आहे. जसंच AVमध्ये जसं सांगितलं गेलं की फणस संशोधन केंद्र ह्याला सरकारने 40 कोटी रुपये अनुदान, 40 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामध्ये मी सगळ्यांना सांगू इच्छितो की माननीय मुंडे साहेबांचं याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे. कारण की गेले 7 वर्ष मी याचा पाठपुरावा करत होतो आणि जी गोष्ट 7 वर्षात झाली नाही ती 7 महिन्यामध्ये पटकन पुढं नेण्याचं, आणि हे साऊथ एशियामधलं, फक्तच भारतातलं नाही, साऊथ एशियामधलं पहिलं फणस संशोधन केंद्र आहे, ज्याच्या माध्यमातून नक्कीच शेतकऱ्यांची भरभराट होईल. न्यूज 18ने हयातसारख्या या मोठ्या याच्यामध्ये तुम्ही जे मान सन्मान दिलात, मी त्याबद्दल आपला कायमस्वरूपी ऋणी राहीन. खरं तर जोपर्यंत तुम्ही हयातबद्दल बोललात, जोपर्यंत शेतकरी हयात आहे ना, तोपर्यंत आपण हयातमध्ये आहोत. नक्कीच. जर अशी उदाहरणं समोर आली तर तुम्ही सगळ्यात मोठे रोजगार मंत्री सुद्धा होऊ शकता, जेव्हा की बेरोजगारीची. नाही, ही खरी गोष्ट आहे. जरी मी कृषी मंत्री असलो तर सर्वाधिक रोजगार देणारा राज्यातल्या विविध विभागापैकी कुठला विभाग तर तो कृषी विभाग आहे, हे आपल्याला मान्यच करावं लागेल. पण आज जे उदाहरण माझ्यासमोर आहे, देसाई साहेबांनी हरिश्चंद्र नावाचं, त्यांच्या नावाचं एक फणसाचं रोप जे जगभरामध्ये जात आहे, त्यांनी स्वतःच फक्त फणसाची शेती केली नाही, तर स्वतःच्या सुपुत्राला, ज्या सुपुत्राचं स्वप्न IAS IPS व्हायचं होतं, ते स्वप्न दूर करून आज फणसाची शेती वडिलांसोबत करतात. याच्यासारखं अभूतपूर्व एखादं उदाहरण आपल्याला सांगायला मिळत नाही. त्याचमुळं राज्य सरकारने आणि कृषी विभागाने लांज्याला 40 कोटी रुपये खर्च करून आंतरराष्ट्रीय दर्जाचं फणस संशोधन केंद्र उभं करण्याचं ठरवलं आहे. त्याची प्रशासकीय मान्यतासुद्धा दिली आहे, जागासुद्धा निश्चित झाली आहे आणि लवकर त्याचं कामसुद्धा सुरू होईल. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक तुमचं, आणि शुभेच्छा तुमच्या सगळ्या प्रोजेक्टला. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार या सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. चला मंडळी, जाणून घेऊयात आपले पुढले कृषीरत्न पुरस्कारार्थी. विदर्भातला शेतकरी हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या डोळ्यांसमोर चित्र उभं राहतं ते नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्यांचं. मात्र मेळघाटच्या काटकुंड गावातल्या गणेश राठोड यांनी मुसळीची शेती करत कर्जबाजारी नव्हे तर धनाढ्य शेतकरी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काटकुंड गावातले इतर शेतकरी जेव्हा प्रामुख्यानं ज्वारी, कपाशी, सोयाबीनची शेती करत होते, तेव्हा राठोड यांच्या वडिलांनी मुसळीची शेती करण्याचा सल्ला दिला. औषध म्हणून मुसळीला देशभरात मागणी आहे. सुरुवातीला त्यांनी 1 एकरवर मुसळीचं पीक घेतलं. आता ते 5 एकरावर मुसळीची शेती करतात. उत्पादन खर्च वगळता त्यांना एकरी 3.5 ते 4 लाखांपर्यंतचा नफा मिळतोय. मुसळीची साल काढण्यासाठी लागणारी मशीन देखील त्यांनी स्वतः बनवली आहे. कामगारांच्या खर्चात बचत होत असल्यानं या मशीनलाही चांगली मागणी आहे. त्यांनी आतापर्यंत 40 पेक्षा जास्त मशीन्स देशभरात विकल्यात. मध्यंतरी मुसळीचे दर घटल्यानं इतर शेतकऱ्यांनी मुसळीचं उत्पादन बंद केलं. मात्र मशीन विकून पैसे मिळत असल्यानं राठोड यांनी शेती सुरू ठेवली. त्यांची शेती आजही नफ्याची शेती ठरतीये. अशी आगळीवेगळी शेती आणि मशीन तयार करणारे राठोड खऱ्या अर्थानं विदर्भातले कृषी रत्न ठरले. अमरावतीतल्या मेळघाटातले नुसते प्रगतिशील नाही मंडळी, तर धनाढ्य शेतकरी गणेश राठोड, आपलं खूप खूप अभिनंदन. न्यूज 18 लोकमत आपल्याला कृषीरत्न पुरस्कार देत आहे. एक सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, आणि हा सन्मान करत असताना आम्हाला खूप आनंद होतो.
जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मंडळी गणेश राठोड यांच्याकरता. ह्या राठोडांना असं का वाटलं की विदर्भामध्ये आपण मुसळी घ्यावी आणि त्याच्यातून तंत्रज्ञानाचं सुद्धा त्यांनी केलं, मशीन सुद्धा बनवली आणि ती सुद्धा देशभरात तुम्ही पोहोचवताय. हा मार्ग तुम्हाला कधी कुठे कसा दिसला? आमचे वडील शेती करत होते 25-30 वर्ष अगोदर. त्यांनी मला सुचवलं की आपण 2002मध्ये मुसळी बेणे आणले आम्ही आणि ते फक्त 1 एकरामध्ये लावले. त्यामध्ये आम्ही विक्री न करता त्याचे उत्पन्न वाढवलं आणि क्षेत्र वाढवले. म्हणजे 5 ते 6 एकर लावले यावर्षी मी. त्यामध्ये उत्पन्न 4 ते 5 लाख रुपये प्रति एकर खर्च वजा करता निव्वळ नफा होतो मुसळीमध्ये. क्या बात, खूप खूप अभिनंदन. व मुसळीचे सालपट काढण्याकरता मजुरांची मनुष्यबळ खूप लागत होता. त्या कारणास्तव मी स्वतः मशीन बनवली सालपट काढण्याकरिता. तुम्ही काय इंजिनियर आहेत? नाही. मग कशी बनव बघा, म्हणजे हे जी भारतात मशीनच नव्हती ती एका शेतकऱ्याने बनवली ज्याचं इंजिनिअरिंग सुद्धा झालेलं नाहीये. कशी बनवली? एक मिक्सर होता आपला सिमेंट बनवायचा. ते मिक्सरची परिकल्पना केली व तसं मी एक हाताने लहान संयंत्र बनवलं. तो प्रयोग माझा सिद्ध झाला. मी त्यावेळेस तो यंत्र म्हणजे सक्सेस झाल्याने मी भांगडा डान्स केला मी. क्या बात है, क्या बात है. सर्वप्रथम मी न्यूज 18ला धन्यवाद करतो आणि मुंडे साहेबांना या पुरस्काराबद्दल. खरं तर हा पुरस्कार म्हणजे माझे बाबा आणि आजोबाची सगळी कामगिरी आहे. ते पण मी आज गर्वानं सांगतो सगळीकडे की माझे बाबा शेतकरी आहे. इव्हन सगळीकडे मी सांगतो की बाबा शेतकरी आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. तारक मेहताचा उलटा चष्माचा जो रायटर आहे नितीन केशवानी, तो पण माझ्या शेतात येऊन मुसळीचे सालपट निघून काढून गेला. क्या बात है. विशेष ज्यांना भेटायला लोक मुंबईत जातात ती लोक ह्यांना भेटायला येतात. याच्यातच सगळं काही आलं. हे इन्स्पिरेशन आहे आपल्या शेतीतलं. चांगल्या गोष्टी सुद्धा शेतीमध्ये होत आहेत. खरी हीच गोष्ट आहेत. असेच व्यक्तिमत्व आहेत. असेच लाखो शेतकरी आहेत या राज्यात जे अतिशय चांगले शेती करतात आणि ते स्वतःच करतातच पण पुढच्या पिढीला सुद्धा शेतीत आणतात. त्यामुळेच आमच्यासारखे सुद्धा सकारात्मक कृषी मंत्री म्हणून कृषी विभागाच्या कामाची जबाबदारी घेतात. जी की त्यांनी मशीन सांगितली देशभरामध्ये गेली. एक मशीन 90,000 रुपये, एक मशीन 1.5 लाख रुपये. नो इंजिनिअरिंग प्रूवन, कुठल्या इंजिनिअरिंगने प्रूवन केलेली नाही. हा ना बाबा थेरी शिकला, हा ना इंजिनिअरिंग शिकला, पण यांनी मशीन अशी बनवली की आज देश सगळा विकत घेतोय. म्हणजे नक्कीच आपल्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं शेतकरी इंजिनिअरिंग न करता इंजिनिअरिंग झालेला हा शेतकरी आहे हे मला इथे सांगायला अभिमान वाटेल. नक्कीच. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप कौतुक. आपण समोर स्थानापन्न व्हावं अशी मी आपल्याला विनंती करेन. यानंतर पुढले पुरस्कारार्थी कृषीरत्न कोण आहेत जाणून घेऊया. मुलगी शिकली, प्रगती झाली या वाक्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जुन्नरच्या प्रियंका शेळके. लग्नानंतर जुन्नर तालुक्यातल्या महिला शेतकऱ्यांना एकत्रित करून त्यांनी महिला शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्यामुळे हजारो महिलांना रोजगार मिळाला. केंद्राच्या विविध योजना, अनुदान आणि कर्ज मिळण्याची प्रक्रिया सुलभ झाली. राज्यातला पहिला टोमॅटोचा PPP IAD प्रकल्प त्यांनी सुरू केला. सामूहिक अवजारे बँक, एकात्मिक कीड व्यवस्थापन, संरक्षित पाणी व्यवस्थापन, आधुनिक शेती प्रात्यक्षिक यांचा वापर करून कमीत कमी खर्चात अधिक उत्पन्न कसं घ्यायचं याचं मार्गदर्शन त्या महिला शेतकऱ्यांना करतायत. महाराष्ट्र, कर्नाटकसह झारखंडच्या नक्षलग्रस्त भागात स्थानिक शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी बनवण्याचं त्यांचं काम सुरू आहे. थेट शेती न करता केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती महिला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रियंका शेळके ठरल्यात न्यूज 18 लोकमतच्या कृषीरत्न. पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर इथल्या प्रियंका शेळके आमच्या पुढल्या कृषीरत्न. आपलं खूप खूप अभिनंदन. शेतकरी कंपनी स्थापन करून शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासास हातभार लावणाऱ्या प्रियंका शेळके. चला या निमित्ताने श्री व सौ शेळके दोघेही या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेत आणि आपलं दोघांचंही खूप खूप अभिनंदन. एका यशस्वी कृषीरत्नाच्या पाठीमागे त्यांचे यशस्वी पती. शेतीतला नवराही नको आणि शेतीही नको,
असं वाटत असताना शहर सोडून शेतीत जावं का वाटलं? ME पर्यंतचं शिक्षण मुंबईला झालं, मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलं आणि अध्यापक म्हणून नोकरी करत होते. परंतु असं करताना कुठेतरी वाचण्यात आलं की पूर्वीच्या काळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असायची आणि नोकरी करताना त्याचे वारंवार अनुभव आले. मग सुरुवात झाली व्यापाराला आणि साधारण 10 ते 12 वर्षापासून शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम करण्याचा प्रयत्न करते. पण खऱ्या अर्थाने न्यूज 18चे मी मनपूर्वक आभार मानते की आपण आमच्यासारख्या सर्व शेतकऱ्यांना जे कांदा, मुळा, भाजी, अवघी विटाई माझी अशा उक्तीने आम्ही सर्वजण काम करतो आणि आपण आम्हाला बळ देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करताय. खरं तर मध्यंतरी साहेब मला जिजामाता कृषीभूषण 22-23 देखील डिक्लेअर झाला आणि साहेब आपल्याच माध्यमातून खरं तर त्याचं वितरण देखील सरकारच्या माध्यमातून होणार आहे. मी आपले मनपूर्वक आभार देखील मानते. कृषी विभाग आपण कधीतरी आपल्याला वाटतं की एवढं सहकार्य करत नाही, परंतु कधी न पाहिलेली गर्दी मी साहेब तुमच्या केबिनच्या बाहेर त्या दिवशी पाहिली होती आणि प्रत्येकाला खरं तर आपण न्याय देण्याचा प्रयत्न करत होतात. एक आपल्या राज्याला खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण असलेला कृषी मंत्री मिळाला याचं मला म्हणजे एक खरंच कौतुक वाटलं. अनेक घरांमध्ये जे बजेट आहे किंवा आर्थिक आहे ते सगळं पुरुषांचे आहे. तुमचं काय परिस्थिती आहे? दोघांच्या पण हातामध्ये ATMचे पासवर्ड दोघांनाही माहीत आहे. साहेब ते सरपंच आहेत आणि मी ग्रामपंचायतची सदस्य देखील आहे. ते 15 वर्षापासून सरपंच आहेत. ते गावगाडा चालवण्याबरोबर आम्ही सामाजिकदृष्ट्या काम करतोय. झारखंडमध्ये तर आदिवासी भागामध्ये काम करते, जिथे कोणी नक्षलग्रस्त भागामध्ये काम करायला रेडी होत नाही आणि निश्चित आनंद होतो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या ठिकाणचे शेतकरी अभ्यासता येतात. महत्त्वाची गोष्ट प्रियंकाताईंनी जे बोलली ते फार आवश्यक आहे की स्वतः मास्टर इन इंजिनिअरिंग करून इथं येऊन शेती करणं जुन्नरमध्ये आणि शेतीमध्ये क्रांती घडवून या ठिकाणी एक महिलांचा समूह करणं, फार्मर प्रोड्युसर कंपनी काढणं आणि त्यातून एका नाही, 2 नाही तर हजारो महिलांना त्या ठिकाणी त्यांचं सबलीकरण शेतीमध्ये करणं हे उदाहरण त्यांनी स्वतः निर्माण केलं. त्यामुळंच त्यांचं गौरव केला जातं. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. फक्त हे न्यूज 18 लोकमतनं तर गौरव केलाच आहे, पण यांचा कामाचा गौरव हा राज्य सरकारने सुद्धा केला आहे आणि त्यांना 2023चा पुरस्कारसुद्धा घोषित झाला आहे. बहुतेक या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत हा पुरस्कार प्रदान कार्यक्रम या ठिकाणी नक्कीच होईल. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांची एक कल्पना आहे आणि जी आता कुठं प्रत्यक्षात उतरवती आहे ती कल्पना आहे की ड्रोन दीदी प्रत्येकाला करायचं आणि त्या दीदीला लखपती करायचं. तर येणाऱ्या काळात 1000 ड्रोन हे राज्य सरकार म्हणजे केंद्र सरकार राज्याला 1000 ड्रोन देत आहे आणि ते 1000 ड्रोन आम्ही महिला बचत गटाला आणि महिला प्रोड्युसर कंपनीला येणाऱ्या काळात देणार आहोत. त्यातून फार मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे आणि एकूण उत्पादन खर्चाच्या शेतकऱ्याच्या 60% नी उत्पादन खर्च त्यामुळं कमी होणार आहे. ही एक अद्भुत क्रांती या शेती क्षेत्रामध्ये येणाऱ्या काळात आपल्याला दिसून येईल. नक्कीच. खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार या सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि यानंतर आपले पुढले कृषीरत्न आहेत. कोण आहेत ते जाणून घेऊयात. भ्रूण प्रत्यारोपणाद्वारे देशी गायींच्या संवर्धनाचा आगळा वेगळा प्रयत्न पुण्यातल्या देशी गाय संशोधन आणि प्रशिक्षण केंद्रात सुरू आहे. इथं साहिवाल, गीर, राठी, थारपारकर आणि लाल सिंधी या देशी गोवंशाची पैदास केली जाते. या प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर सोमनाथ माने हे काम पाहतात. आतापर्यंत 48 गायींमध्ये यशस्वीरित्या भ्रूण प्रत्यारोपण करण्यात आलं असून आगामी काळात 10 जिल्ह्यातल्या 200 गायींमध्ये भ्रूण प्रत्यारोपण केलं जाणार आहे. 2015 मध्ये 18 गायींसह डॉक्टर मानेनी साहिवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची स्थापना केली. आज या क्लबमध्ये 7000 गायी आहेत. देशातलं पहिलं तापमान आर्द्रता निर्देशांक आधारित पशुसल्ला ॲप सुद्धा तयार केलंय. त्यांची डेअरी पूर्णपणे बायोगॅसवर चालते.
ते महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे पदसिद्ध सदस्य असून त्यांनी पुण्यात देशातलं पहिलं गो पर्यटन केंद्र सुरू केलं. देशी गायींचं दूध हे औषध असून 1 ते 10 वर्षाच्या मुलापर्यंत पोहोचून त्यांना निरोगी आणि सुदृढ पिढी घडवण्यासाठी झटणाऱ्या या शास्त्रज्ञाला न्यूज 18 लोकमतचा सलाम. बारामतीतले डॉक्टर सोमनाथ माने ज्यांनी देशी गाईचं भ्रूण प्रत्यारोपण करून गायींचा क्लब स्थापन केला आहे. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्याला सन्मानित करताना आम्हाला खूप खूप आनंद होतो. गाईला चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही काम करताय. हे काम तुम्हाला का करावं वाटलं, याच्या मागची प्रेरणा काय? गाई म्हणजे आपली संस्कृती आहे, आपलं अध्यात्म आहे आणि गाई म्हणजे आपलं शास्त्रसुद्धा आहे. ह्या सर्व गोष्टीचा संगम करण्याचा प्रयत्न आम्ही 2015पासून चालू केला. महाराष्ट्रामध्ये सहवाल क्लब ऑफ महाराष्ट्राची आम्ही स्थापना केली. काही कृषी पदवीधर आहेत, काही प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांना एकत्र करून आम्ही 18 गायींपासून सहवाल क्लबची स्थापना केली. 1887पासून लाल शिंदीचं संवर्धन आम्ही पुणे कॉलेजमध्ये करत होतो. नंतरच्या काळामध्ये त्या गायी आम्ही कृषी महाविद्यालय धुळे येथे शिफ्ट केल्या. परंतु पुन्हा एकदा सेंद्रिय शेती असेल किंवा आरोग्याच्या दृष्टीने देशी गाईचं महत्त्व वाढलेलं आहे. त्या दृष्टीने आम्ही महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त दूध देणारी जी गाय आहे, सहवाल आहे, तिचं संवर्धनाचा प्रयोग चालू केला. आणि ही चळवळ आम्ही शेतकऱ्याच्या सहभागातून संशोधन ही संकल्पना आम्ही घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये आम्ही काम करत आहोत. आणि मला खूप अभिमानाने सांगावं वाटतं, कुठलीही मदत न घेता सहवाल क्लबकडे आता सध्या 6 ते 7 हजार गायी पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नागपूर ह्या भागामध्ये आम्ही आता सध्या त्याचं संगोपन करत आहे. काय सांगाल या प्रयोगाबद्दल? डॉक्टर सोमनाथ माने यांची माझी बऱ्याच वर्षापासूनची मैत्री आहे आणि त्यांचं गायी आणि गायीचं संशोधन, त्यामध्ये गावरान गायींना नवीन प्रकारे, ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्या पाहिल्यात. एंटायर एन्सायक्लोपीडिया म्हणजे सोमनाथ माने आहेत. आता यामध्ये ज्या 1897चा विषय यांनी काढला ते आपल्या राहुरी कृषी विद्यापीठाचं पुणे कृषी विद्यापीठ, तिथे इंग्रजांनी तयार केलेला गायीचा फार मोठा गोठा आहे. त्याला मधल्या काळामध्ये आम्ही सगळ्यांनीच प्रयत्न करून थोडंसं रिनोव्हेट केला आणि आज जवळजवळ तिथे 72 आहेत. आणि तिथं जर तुम्ही गेलात ना, गाईच्या दुधापासून ते गाईचं सगळ्यात लास्ट वेस्ट हे सुद्धा विकलं जातं. म्हणजे हा व्यवसाय कधीच तोट्यात राहू शकत नाही, हे जगाला दाखवून द्यायचं काम या ठिकाणी सोमनाथ मानेंनी केलेलं आहे. हे फार मोठं काम आहे. खूप खूप अभिनंदन. मी आजचा दिवस हा खूप भाग्याचा समजतो, कारण की आज मला हा पुरस्कार भेटतोय. परंतु काल खूप मोठी निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. देशातलं पहिलं सेंटर ऑफ एक्सलन्स देशी गायींचं आपल्या कृषी महाविद्यालय पुणे येथे माननीय कृषी मंत्र्यांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून हे मंजूर झाले आणि ते देशातलं एकमेव आहे. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा तुमच्या क्लबला आणि आपल्याला पुढल्या वाटचाली करता खूप खूप शुभेच्छा. आणि आता जाणून घेऊयात आमचे पुढले कृषीरत्न कोण आहेत ते. गेल्या काही वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे केळीच्या उत्पादनावर झालेल्या परिणामानं जळगावातल्या उज्ज्वल पाटील यांनी केळीला पर्याय पीक म्हणून सफरचंदाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. थंड हवेत टिकणारं फळ अशी सफरचंदाची ओळख आहे. त्या जळगावातल्या तळपत्या वातावरणात सफरचंद टिकणार कशी हा प्रश्न होता. पाटील यांनी सफरचंदाचं वाण तयार करणाऱ्या हरमन शर्मा यांच्याशी संपर्क साधला. त्यांना भौगोलिक परिस्थितीची जाणीव करून दिली. शर्मा यांनी स्वतः विकसित केलेलं हरमन 99 या जातीची 365 रोपं हिमाचल प्रदेशातून पाठवून दिली. पाटील यांनी हिवाळ्यात या रोपांची लागवड केली. या झाडांना 3 वर्षानंतर बहर येणार होता. मात्र पाटील यांच्या शेतातली झाडं आत्तापासून बहरू लागली आहेत. सद्यस्थितीला या झाडांना बोराच्या आकारा एवढे सफरचंद लागली आहेत.
कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानं त्यांनी काही फळांना जाळी लावून त्याचं संरक्षण केलंय. प्रत्येक शेतकऱ्याला या शेडनेटचा खर्च परवडणारा नाही, त्यामुळे शेडनेट न लावता फळाचं उत्पादन घेण्याचा पाटील यांचा मानस आहे. कोचूरच्या या प्रयोगशील उज्ज्वल पाटील यांना कृषीरत्न पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. मंडळी, या जळगावच्या तळपत्या वातावरणात यांनी सफरचंदाची बाग पिकवलेली. आतापर्यंत आपण काश्मीरचे सफरचंद म्हणून त्याचं फार कौतुक करतो, पण जळगावच्या मातीत देखील ही फळबाग शेती जी ती केल्या जाऊ शकते हे उज्ज्वल पाटील यांनी दाखवून दिलं आहे. उज्ज्वल पाटील आणि परिवाराचं खूप खूप अभिनंदन आणि पुढल्या वाटचाली करता खूप शुभेच्छा. सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र. खरं तर सफरचंद म्हणजे काश्मीर हे समीकरण आहे आणि जळगाव म्हणजे केळी हे समीकरण आहे, पण तुम्हाला हे समीकरण तोडून एक नवं समीकरण करावं असं का वाटलं? वडीलपार्जित आमची केळी म्हणजे आजोबापासून पंजोबापासून वडील आणि आम्ही हा कंटिन्यू आमची केळी चालत राहते. केळीला पर्याय म्हणजे वादळ, पाणी, सिवेमी हे जे नुकसान होत आहे सध्या केळीचे आणि मार्केटिंग, केळीवर खूप आजार विकार सुरू आहे सध्या. त्याला काहीतरी पर्याय म्हणून आम्ही सफरचंदाचं निवडलं. परिवाराने असा निर्णय घेतला की बा काहीतरी याला पर्याय म्हणून काय करायचं, तर मग सफरचंद करा. केळीमध्ये नुकसान नाही पण पर्याय पाहिजे काहीतरी, वादळ, पाणी, पाऊस, सिवेमी हे रोगराईसाठी. तर ते आमचं सक्सेस झालं. आम्ही 22 डिसेंबर 22ला हरिमन शर्मा यांच्याकडून रोपं मागवली. ते 22 डिसेंबर 23ला 1 वर्षाची पूर्ण झाली. डिसेंबरमध्ये त्याला कटिंग केल्यानंतर फ्लॉवरिंग सुरू झालं. जानेवारीमध्ये त्याला फळबशाची सुरुवात झाली आणि आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर, आता जे स्क्रीनवर फोटो आहे याच्यापेक्षा मोठे फळं तोडले अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. कृषी आयुक्त आले होते आमचे, त्यांनी ते फळं घेतले, त्यांची चव घेतली, टेस्ट घेतली. तालुक्याहून काही मंडळी आली. हिमाचल किंवा श्रीनगरचं जे काही सफरचंद येते त्याच्यापेक्षा गोड आहे, क्वालिटीला चांगला आहे आणि टिकाऊ आहे. आणि त्याला जो बहार येतो आहे हा मे महिन्यापर्यंत 45 डिग्री सेल्सिअसमध्ये सुद्धा त्याला फुलं आले आणि फळं लागले. हे जे फुलं पाहिले आपण, हे तोडलेले फळं आम्ही जुलै महिन्यातले आहे. आम्ही सगळ्यांनी कधी यायचं तुमच्याकडे? आम्ही तुम्ही मार्च महिन्यापासून तर मे अखेरपर्यंत केव्हाही येऊ शकता, जून महिन्यापर्यंत. बरं बरं. खरं तर केळीमध्ये आंतरपीक घ्यावं आणि ते सफरचंदाचं घ्यावं, ही कल्पनाच कशी सुचली आणि ती कल्पना खरी उतरवली, हेच माझ्यासाठी आकलन करण्याच्या बाहेरचा विषय आहे. पण हे प्रत्यक्ष आणलं म्हणूनच त्यांना आज या ठिकाणी गौरवण्यात मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. नाहीतर सफरचंद आम्हाला माहिती काय की जगातलं स्वर्ग कुठं, आपल्या देशाचं स्वर्ग कुठं, तर जम्मू काश्मीरला. सफरचंद बाजारात आला की तो कुठला, तर काश्मीरचा. हे आपल्याला सफरचंदाची ओळख. पण इथून पुढे सफरचंद बाजारात आला तर तो काश्मीरचा नाही, तो हिमाचलचा नाही, तो जळगावचा. हे उदाहरण या ठिकाणी सर. खूप खूप धन्यवाद. आपल्या पुढल्या वाटचालीकरता खूप शुभेच्छा. यानंतर पुढे आपण जाणून घेणार आहोत आजचे आपले पुढले कृषीरत्न. पालघर या आदिवासी जिल्ह्यातल्या बहाडोली या छोट्याशा गावात राहणाऱ्या प्रकाश किणी यांनी काळ्या जांभळाची लागवड करून आपल्या गावाला जगाच्या नकाशावर नेण्याचं काम केलंय. बहाडोली गाव सूर्या आणि वैतरणा या 2 नद्यांच्या संगमाजवळ असल्यानं इथं गाळ आणि पाणी मुबलक प्रमाणात आहे. त्यातच औद्योगिक प्रदूषणापासून दूर असल्यानं इथल्या झाडांना टपोरी जांभळं येत आहेत. एक जांभूळ हे अंगठ्या इतकं मोठं असून 1 किलोत फक्त 50 ते 60 जांभळं बसतात. ही आरोग्यदायक जांभळं 800 ते 1000 रुपये किलोनं विकली जातात. प्रकाश किणी यांनी जांभूळ उत्पादक शेतकऱ्यांचा एक गट तयार केला. गावातले 90% शेतकरी जांभळाची शेती करतात आणि हंगामात लाखोंचं उत्पन्न घेतात. बहाडोली जांभळांना भौगोलिक मानांकन मिळण्यासाठी किणींनी 6 वर्षांपासून प्रयत्न सुरू केले होते. त्यांना यावर्षी यश मिळालं. मानांकनामुळे फक्त जांभळाचीच नाही तर झाडांची, कलमांची मागणी परराज्यातून वाढली. जांभळाच्या झाडांना नैसर्गिक खत मिळावं म्हणून त्यांनी देशी गायी ठेवल्या. त्या गायींना सुद्धा नैसर्गिकरित्या पिकवलेलं गवत, चारा, पेंड खायला देतात. बहाडोली जांभळांमुळे स्थानिक महिलांना देखील चांगला रोजगार मिळालाय. त्यामुळे प्रकाश किणी हे पालघरमधील कृषीरत्न ठरले.
पालघरच्या पहाडोलीचे प्रकाश किड, आपलं खूप खूप अभिनंदन. जांभूळ या फळाला जगाच्या नकाशावर नेणारे पालघरमधील पहाडोलीचे प्रकाश किडी. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून हा कृषीरत्न पुरस्कार आपल्याला देत असताना, आपल्याला सन्मानित करत असताना आम्हाला खूप आनंद होतो. तुमचा अनुभव तर आम्ही सगळ्यांनी ऐकलेला पाहिलेला आहे, पण तुमचं वय पाहता तुम्ही अजून थकलेले नाही आहेत. शेतीमध्ये जर काम केलं तर थकवा हा येतच नाही आणि शेतीतून घरी जायला वाटत नाही, हा माझा अनुभव आहे. बारडोली जांभळांसाठी कोकण कृषी विद्यापीठाने खूप प्रयत्न केले की यांचं जगाच्या नकाशावर नाव यावं, आणि गाव तेवढं अणगळीत असल्यामुळे कृषी विभागांच्या प्रयत्नातून हे सगळं मिळालं. हा जो GI नंबर मिळाला, माझ्या मनात असं होतं की ही जांभळं आपली परदेशात पण गेलेली आहे. तुम्ही एवढं मेहनत केलेली आहे, आम्हाला कळलं पाहिजे की हे तुमची जांभळं आहेत. ह्या जांभळांची खासियत अशी आहे की यांचा गर सफेद असतो. जांभूळ म्हटल्यानंतर जांभळाचा गर जांभळ्या रंगाचा असतो, पण गर सफेद असतो. आणि ही क्वालिटी सर्वात मोठी असते आणि हे डायबिटीससाठी जास्त वापरलं जाते मेडिसिनली. आणि जांभळांपासून फक्त जांभूळच नाही, ते जांभळांच्या बियांची पावडर ही डायबिटीससाठी वापरली जाते. जांभूळ वडी बनवली जाते, जांभळांची वाईन होते आणि जांभळांची लिकर पण बनवली जाते. आणि अतिशय मागणी आहे या जांभळांना, म्हणजे जेवढी मागणी तेवढा पुरवठा होत नाही. म्हणून ह्या जांभळांचे आमचे वडील फक्त बांधावर लावायचे शेताच्या. त्यांचं म्हणणं असं होतं की आपण जास्त झाडं लावली तर आपल्याला भात पिकणार नाही. पण आज सर अशी उलटी परिस्थिती झालेली आहे की भात हे आंतरपीक झालं आणि जांभूळ हे मुख्य पीक झालेलं आहे गावामध्ये. आणि आज जांभळांची पत अशी आहे की सुरुवातीला 1000 रुपये किलो मिळतो आणि शेवटी 200-250 रुपये किलोनी ही जांभळं जातातच. आणि जांभूळ हे आमच्या गावचं एका गावाचं उत्पन्न घेतलं तर 10 ते 15 कोटी रुपये मिळतात. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सो मच. सर्वप्रथम मी केनी साहेबांचे न्यूज 18 लोकमत आणि कृषी विभागाच्या मंत्री या नात्यानं अभिनंदन करतो. जांभूळ या पिकाला सुद्धा फळ पिका विमाच्या मध्ये घेण्यात यावं. मी आज आपल्या माध्यमातून सांगतो की पुढच्या आठवड्यात मी या फळ पिकाच्या संदर्भात सर्व पीक विमा कंपनीच्या सोबत बसून अतिशय कमी प्रीमियमवरती आपल्याला अधिकचा विमा मिळावा आणि कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर या फळ उत्पादक त्यातले त्या जांभळ कुठलंही यांना त्या विम्याचं संरक्षण मिळावं याचं धोरण लवकरच आपण या राज्यामध्ये आणणार आहोत. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार या सोहळ्यामध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो. आणि आता जाणून घेऊयात आमचे पुढले कृषीरत्न. कोरोना संकटानं अनेकांच्या आयुष्याला जबरदस्त अशी कलाटणी दिली. टेलिकम्युनिकेशन इंजिनियर असलेले निलेश अमेरिकेत वास्तव्याला होते. भारतात परतल्यानंतर वेगळा व्यवसाय करण्याच्या उद्देशानं त्यांनी ससे पालनाचा निर्णय घेतला. गोसावी यांच्या फार्ममध्ये जवळपास 6 प्रजातींचे 300 पेक्षा जास्त ससे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात कोकणात ससे पालन करणारे ते पहिलेच शेतकरी आहेत. सशांच्या पिलांचं वजन 60 ते 70 ग्रॅम तर पूर्ण वाढ झालेला ससा 1.5 ते 2 किलो पर्यंत असतो. सशांना खाण्यासाठी आणि प्रयोगशाळांमध्ये विविध चाचण्यांसाठी प्रचंड मागणी आहे. पूर्ण वाढ झालेला ससा साधारण 1000 ते 1500 पर्यंत विकला जातो. सशाच्या मांसात फॅट्सचं प्रमाण कमी असल्यानं डायबिटीजच्या रुग्णांसाठी तो फायदेशीर असल्याचं गोसावी सांगतात. या सशांच्या विक्रीतून जवळपास वर्षाला 10 ते 12 लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याचं निलेश गोसावी सांगतात. ससे पालन करणारा हा इंजिनियर तरुण ठरलाय यंदाचा कृषी रत्न. वा, क्या बात आहे. आजच्या पुरस्कारातलं एक वेगळं कृषीरत्न, कोकणातल्या इंजिनियर तरुणाची सशांची आगळीवेगळी शेती. निलेश गोसावी यांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं. जोरदार टाळून लावून देत निलेश गोसावी यांच्या या यशस्वी प्रयोगाकरता, या शेती करता. सशाची आणि कासवाची शर्यत सगळ्यांना माहीत आहे, पण सगळ्यांना असं कळलं आतापर्यंत त्या गोष्टीतून की ससा नेहमी हारतो, पण सशानं या माणसाला जिंकून दिलंय.
आणि सश्याची सुद्धा शेती असू शकते. हे तुम्हाला कुठून कळलं आणि तुम्ही हे केलं कसं? अमेरिकेत होतो त्यावेळेस भारतात आल्यानंतर मला काहीतरी शेतीमध्ये करायचं आणि ते काहीतरी वेगळं करायचं या दृष्टीने माझा प्रयत्न चालू होते. आणि त्यावेळेस मला मधुमक्षिका पालन, वराह पालन आणि त्यानंतर ससे पालन हा व्यवसाय दिसला. ससा हा प्राणी खूप इंटरेस्टिंग वाटला मला, कारण की मी आहे मूळचा कोकणातला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे हे माझं गाव आणि आमचं गाव निरुखे म्हणजे निसर्गरूपी खेडे अशी त्याची फोड होते. आणि त्या निसर्गरम्य वातावरणात कोणता प्राणी चांगला वाढू शकतो तर ससा. आणि सशाचं मूळ खाद्य जे आहे ते हिरवा चारा आहे आणि तो आमच्याकडे मुबलक प्रमाणात बनतो. आणि त्यावरती मी ज्यावेळेस अभ्यास करत होतो त्यावेळेस मला असं कळलं की ससा हा प्राणी जो आहे ना हा आपल्याला 3 वेगवेगळ्या व्हर्टिकल्समध्ये विकता येऊ शकतो. जसं की पाळीव प्राणी म्हणून आहे, त्यानंतर मांसासाठी आहे आणि तिसरी गोष्ट आहे लॅबोरेटरीमध्ये. म्हणजे अशा 3 व्हर्टिकल्समध्ये विकला जाणारा प्राणी हा मला वाटतं एकमेव ससा असू शकेल आपण जर सगळे प्राणीजन्य व्यवसाय बघितले तर. दुर्दैवाने अजूनही लोकांना सशाबद्दल खूप गैरसमज आहेत कोकणामध्ये आमच्या, की हा प्राणी देवचाराचा अवतार आहे किंवा हा प्राणी डोळ्यात फुंकला तर तुमचे डोळे जातात, अशाही बऱ्याच आख्यायिका आहेत. मला आवर्जून तेजस कदम हा जो माझा सहकारी आहे, माझा भाऊ आहे मी म्हणेन. म्हणजे कसं मी फ्रंट एंडला आहे पण तो बॅक एंडला आहे, म्हणजे पूर्ण फार्म सांभाळण्याचं काम तेजस करतो. सो त्याचं खूप जास्त श्रेय आहे या सगळ्यामध्ये. चेहरा त्यांचा आहे पण त्यांनी मागे काम करणाऱ्या माणसांना सुद्धा समोर आणलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा सांगतो, आता आम्ही दोघं इथं चेहरे दिसतोय पण एक जवळपास 25 ते 30 जणांची टीम आमची मागे काम करते. सस्य पालनाच्या बाबतीमध्ये हे माझ्यासाठी नाविन्यपूर्ण जरी असलं तर ऐकून होतो. आणि ससा घरात पाळायचा इतपत ठीक आहे, पण सस्याचा व्यवसाय होऊ शकतो तो कसा, हा एक माझ्या मनात पडलेला प्रश्न जो होता त्याचं आज यांनी उत्तर देऊन तो उलगडला आहे. ससे पालनाच्या संदर्भात राज्य सरकार नक्कीच एक नवीन धोरण घेऊन येईल, ज्याचा फायदा तुमच्यासारख्या अनेक या ससे पालनाच्या माध्यमातून सुद्धा पुढे येण्यासाठी जे तरुण प्रयत्न करतायत त्यांना यशाचं शिखर गाठता येईल. खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा तुम्हाला. आणि आता जाणून घेऊया तर पुढले कृषीरत्न. काळाची गरज ओळखून ज्ञानेश्वर बोडकेंनी साधारण 25 वर्षांपूर्वी आधुनिक शेतीला सुरुवात केली. बँकेकडून कर्ज घेत पॉलीहाऊसमध्ये फ्लोरिकल्चर प्रोजेक्ट सुरू केला. परिपूर्ण अभ्यास आणि अथक मेहनतीच्या बळावर पहिल्याच वर्षी लाखोंचं उत्पन्न घेत 10 लाखांचं कर्ज फेडलं. आत्मविश्वास बळवलेल्या बोडकेंनी मुळशीत 5 ग्रीनहाऊस प्रकल्प उभारले. त्यांची ही कर्ज अवघ्या 2 वर्षात फेडली. बोडकेंच्या या यशाची पंचक्रोशीत चर्चा होऊ लागली. शेतकऱ्यांना सोबत घेत त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब बनवला. महाराष्ट्रासह अन्य 6 राज्यात त्यांच्या क्लबचे 1.5 लाखांच्या वर शेतकरी सदस्य आहेत. या क्लबनं 500 कामगारांना रोजगार उपलब्ध करून दिला. IIT मुंबईनं त्यांना एक विशेष ॲप तयार करून दिलं. या ॲपचा वापर शेतमालाच्या खरेदी विक्रीसोबत सरकारच्या योजनांची माहिती आणि पर्यावरणाच्या अपडेटसाठी सुद्धा केला जातो. बोडकेंच्या यशोगाथेवर नोव्हेंबर महिन्यात काळी माती हा चित्रपट येतो. आधुनिक प्रयोगशील शेती करत अनेक शेतकऱ्यांनी स्वतःचा विकास केलाय. मात्र समूह शेतीच्या माध्यमातून इतर शेतकऱ्यांना श्रीमंत करणारे बोडके खरेखुरे कृषीरत्न ठरले. अभिनंदन करूया पुण्यातल्या मुळशीचे ज्ञानेश्वर बोडके यांचं. क्लस्टर शेतीतून आपल्यासोबत इतर शेतकऱ्यांचा विकास करणारे ज्ञानेश्वर बोडके आपल्याला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून कृषीरत्न पुरस्काराने सन्मानित करत असताना आम्हाला खूप खूप आनंद होतोय. आत्तापर्यंतच्या आपल्या या वाटचालीत आपण बरंच काही करून दाखवलंय आणि शेतीत असे वेगळे प्रयोग देखील करता येऊ शकतात. आज हा सन्मान तुमचा होतोय. काळी माती तुमचा सिनेमा येतोय. जो खरा नायक आहे ना, तो नायक शेतीतून जन्माला आला, तो आता पडद्यावरती येणार आहे. पण हा नायक घडला कसा याबद्दल सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे. न्यूज 18 लोकमतचं पंचतारांकित हॉटेलमध्ये आमचा सन्मान केला
आणि पंचतारांकित आमच्या आवडीचाच मंत्री आपण या सन्मानासाठी निवडला, त्याबद्दल आभार मानतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं कुटुंब, माझे नातेवाईक गेल्या 25 वर्षापासून आम्हा शेतकऱ्यांना प्रेरणा देत राहतात. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीची शेती करायचो, पण त्यात असं लक्षात आलं की काही फार मिळत नाही आहे, कष्ट खूप करावे लागतात. आईवडिलांनी कष्ट खूप केलं, आनंद आणि सुख नाही मिळालं. म्हणून काहीतरी शेतीमध्ये वेगळे बदल करायचे, म्हणून पॉली हाऊसेस कंट्रोल फार्मिंग. त्याच्यामध्ये मग केमिकलचं पहिलं भाजी फुलं लावायचो, पण केमिकलमुळं आम्हालाही खूप आजार यायचे, लोकांना आजार. मग सेंद्रिय शेतीमध्ये आलो, भाजीपाला, धान्य, दूध आणि फळं. बाजार समितीत गेलो तर कधीच आमच्या मनासारखा रेट मिळाला नाही, म्हणून स्वतःची 25 वर्षापूर्वी बाजार समिती निर्माण केली. 25 वर्षापूर्वी बास्केट देणारा अभिनव फार्मर्स क्लब हा देशातला आणि जगातला सगळ्यात मोठा ग्रुप आहे. पहिला महाराष्ट्रभरातून बरीच लोक आलेत. साहेब, आम्ही सगळं शेतमाल स्वतः पॅकिंग करतो आणि महिला बचत गटांमार्फत घरोघरी विकतो. कुठलाही दलालमध्ये नसल्यामुळं जे काही प्रॉफिट मिळतं ते आम्हाला शेतकऱ्यांना आणि महिला बचत गटांच्या घरात येतं. मी न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून सगळ्यांना सांगतो की आज गावं बकाल होत चालली आहेत आणि शहरं फुगीर बनत चालली आहेत. फुगीर शहरं बनवायची नसेल तर माझी सगळ्यात तरुणांना विनंती की शिक्षण घेऊन गावामध्ये भाज्या, धान्य, दूध आणि फळाचं उत्पादन करा. सगळा शेतमाल गावातल्या महिला बचत गटांमार्फत स्वच्छ करा, पॅक करा आणि बास्केट बनवून शहरात आणा. तो जर आणला तर एकही गाव गरीब राहणार नाही आणि तुम्हाला सगळ्या रकमा गावांना पण द्यायची गरज लागणार नाही. ते काम आपल्याला मोठ्या प्रमाणातून करायचं आहे. ह्यांची हिंजेवाडीमध्ये सगळी जमीन जात होती, म्हणजे IT पार्कमध्ये जात होती, यांनी वाचवली. म्हणजे यांच्या कामाला खरंच दाद दिली पाहिजे. ते आता ITत राहतात. ITत राहतात, पण ह्यांची जमिनीची किंमत त्या ITच्या अख्ख्या टर्नओव्हर सोबत ह्यांच्या जमिनीची किंमत आहे. पण तिथं ते शेती करतात. म्हणजे साध्या ॲसेटवाले माणसं नाही आहेत. पण हे ॲसेट असताना सुद्धा यांची भावना एवढी प्रामाणिक आहे की माझ्या आजूबाजूला जी लोक राहतात, जी काम करतात, मी माझ्या शेतातनं अतिशय चांगलं फळ आणि भाज्या मी त्यांच्यापर्यंत पोचवाव्या, ही कल्पना, या कल्पनेला खरंच मनापासून दाद देतो. अभिनंदन. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. ज्ञानेश्वर बोडकेजी, आपलं खूप खूप अभिनंदन आणि आपल्या पुढल्या वाटचालीकरता आपल्याला खूप शुभेच्छा. राज्याचे कृषी मंत्री म्हणून अनेक कार्यक्रमांना गेला असाल, अनेक कार्यक्रम तुम्ही पाहिले असतील, अनेक पुरस्कार सोहळ्यांना तुम्ही गेला असाल, पण प्रामाणिकपणे आज ज्या सगळ्या शेतकऱ्यांना आपण इथं सन्मानित केलं, या कृषी सन्मान सोहळ्याबद्दलचं तुमचं काय मत? आज न्यूज 18 लोकमतने जे कृषी रत्न पुरस्कार आयोजित केला, त्यामध्ये विविधता होती. त्यामध्ये काम करणारे जे काही राज्यभरातून शेतीच्या संदर्भातले शेतकरी निवडले, त्यांच्यामध्ये सुद्धा कमालीची विविधता आपण या ठिकाणी आणून संबंध राज्याला दाखवली. पहिला नाविन्यपूर्वक कार्यक्रम न्यूज 18 लोकमत या माध्यमाने कृषी रत्न पुरस्कार देताना जो हाती घेतला की पुरस्कार देतानाच अँकरनी पण बोलायचं आणि आलेल्या गेस्टनी पण तिथंच बोलवायचं, नंतर फार लांबलचक बोलत बसायचं नाही. आजपर्यंतच्या जीवनातला कृषी रत्न पुरस्कार जे काही आज आपण या ठिकाणी आयोजित केला हयात पुणे इथे, तो कार्यक्रम विलक्षण, अतुलनीय आणि अभूतपूर्व होता. ह्या 3 शब्दांमध्ये वर्णन करतो. सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, न्यूज 18 लोकमतच्या वतीनं खूप खूप आभार. प्रेमाशिवाय हे शक्य नाही. शेतकऱ्यांवर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी इथपर्यंत आलात. खूप खूप आभार. न्यूज 18चे लोकमतचे मी मनापासून आभार मानतो आणि या शेतकऱ्यांची निवड करून आज त्यांना हयातमध्ये इथं 5 स्टार हॉटेलमध्ये, शेतकऱ्याला 5 स्टार हॉटेलमध्ये पुरस्कार देणं, तुम्ही बघितलं 5 प्रतिक्रिया अशा होत्या की आम्हाला हयातमध्ये आणून केलं. म्हणजे तसं आमच्यासाठी हे फार मोठी गोष्ट आहे. पण तरीसुद्धा सांगतो की हा कार्यक्रम अखंडितरित्या तुम्ही चालू ठेवा. 3 गोष्टी शेतकऱ्याच्या जीवनातून समूळ नष्ट व्हाव्यात ही कल्पना घेऊन काम करणारा माणूस आहे की शेतकऱ्याला कधी कर्ज मागायची वेळ येऊ नये अशी शेतकऱ्याची परिस्थिती निर्माण करायची. शेतकऱ्यांनी पिकवलेला माल हा त्याला उत्पादन खर्चापेक्षा 50% अधिकचे पैसे देणारी व्यवस्था निर्माण करायची आणि जे उत्कृष्ट दर्जाचा शेतीमाल तयार होतो त्याला जगभरामध्ये मार्केट मिळावं, त्याच्यासाठी जे काही पणाला लावावं लागेल ते करायचं. या हेतूने आम्ही काम करतो आहे. त्यामुळे हे या हेतूनं काम करत असल्यावर स्वाभाविकच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आहे. आजचा कार्यक्रम हा एवढा
चांगला आपण घेतला, आयोजित केला, त्याबद्दल पुन्हा एकदा मी न्यूज 18 लोकमतचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदन करतो. थँक्यू. आणि आपलेही खूप आभार की आपण इतक्या वेळ इथे उभं होतात. म्हणजे या सगळ्या आजारपणातनं नुकतेच आपण उठलेला आहात आणि वेळात वेळ काढून अखंडपणे इथे उभं होतात. नुसतं तुम्ही बोलला नाही तर सगळ्यांच्या सूचना ऐकून घेतल्यात आणि त्यावरती त्वरित काय करता येईल याबद्दलचं आश्वासन देखील आपण देऊ केलं. धन्यवाद. आम्हाला आता आणखीन 2-3 महिन्यानंतर उभंच राहायचंय, त्यामुळे आत्तापासून उभं राहतो. आमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही परिसंवाद या ठिकाणी आमचा पार पडला 2 सेशनमध्ये. त्यात काही सन्मानार्थी या ठिकाणी सहभागी झाले होते, त्यांचा सन्मान मी या ठिकाणी करू इच्छितो. सगळ्यात पहिल्यांदा अगदी झटपट मी बोलवतोय कन्हैया ॲग्रोचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश राजाराम पठारे यांना. त्यांनी आज आपली मतं या ठिकाणी इथं मांडलेली आहेत. एक सन्मानपत्र देऊन आज आम्ही त्यांचा सन्मान करतोय. पुढे मी बोलवतोय नीतिराज इंजिनिअरिंग लिमिटेडच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्राची भत्वाल यांना. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आज एक महिला प्रतिनिधी म्हणून टेक्नॉलॉजी या विषयाला घेऊन शेतकऱ्यांनी कसं जिव्हाळ्याने बघायला हवं आणि ही टेक्नॉलॉजी कशी जवळ करायला हवी या विषयाला घेऊन त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. पुढे मी बोलवतोय प्रकाश ताटण यांना. आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. ते आज या परिसंवादात इथं सहभागी झाले होते. आपलेही खूप खूप आभार. मी व्यासपीठावरती बोलवेन फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंगचे नॅशनल ॲग्रिकल्चर सेल्स हेड विश्वजित हरुगुडे यांना. त्यांचा देखील या ठिकाणी आम्ही सन्मान करतोय सन्मानपत्र देऊन. पुढे मी बोलवतोय मनी टू मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे डायरेक्टर नयन कांबळी यांना. यानंतर पुढे मी बोलवतोय पावक फूड्स प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर कौशल डोंगरे यांना. आणि पुढे मी आमंत्रित करतोय महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक IAS अधिकारी सचिन कलंत्रे यांना. त्यांचे सहकारी त्यांचा सन्मान स्वीकारतात. सगळ्या पुरस्कार येथील मी विनंती करेल की एका फोटोसाठी सगळ्यांनी व्यासपीठावरती एकत्र यायचं आहे. एक छानशी फोटो ऑपॉर्च्युनिटी. मंत्री महोदयांबरोबर आपण एक छान फोटो काढणार आहोत. आणि आज न्यूज 18 लोकमत प्रस्तुत कृषीरत्न पुरस्कार को पॉवर्ड बाय फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, फायनान्स पार्टनर मनी टू मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, स्पेशल पार्टनर पूर्वा केमटेक लिमिटेड, पावक फूड प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, असोसिएट स्पॉन्सर महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित आणि रामबंधू मसाले यांच्या माध्यमातून आजचा हा पुरस्कार सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.